जर ईश्वर नाही तर त्याच्या विलक्षणता कुठून येईल? म्हणून मानावे की ईश्वर आहे. आपण ईश्वराच्या साधना असाल तर आजूबाजूचं वातावरण आपोआपच उत्तम सुंदर होतं आणि एक तऱ्हेने आपल्या हातनं प्रकारावच घडतो. समाजसेवा ही एक अशीच सेवा घडवू तुमच्या हातनं, प्रत्येकाच्या हातनं. कमेंट्स जरूर करा. आपण कुठनं बघताय, अगदी माझ्या गावातनं बघत असाल तरी करा, तरी मला बरं वाटेल की कोणापर्यंत तरी विषय पोचतोय हा महत्त्वाचा आणि तो कुठपर्यंत बसतो. आता थोड्या त्यात कोणी अफगाणिस्तान आपलं इस्रायलचं होतं, कोणी रशियन व्यवस्थेमधलं देशांमधलं होतं. विविध देशातले लोक बघतात. बरं वाटतं ते त्या तिथपर्यंत व्हिडिओ आपले पोचतात. जी वस्तू असते तिलाच प्राप्त करण्याची इच्छा होते, जी वस्तू नसते तिला प्राप्त करण्याची इच्छाच होत नाही. जसे कोणाच्याच मनात ही इच्छा होत नाही की आकाशाचे फळ खावे, आकाशाच्या फुलाचा वास घेऊ, कारण आकाशात फुलं लागत नाही. प्रत्येक मनुष्याला ही इच्छा असते की मी सदा जिवंत राहावे, कधीच मरू नये, असं सर्व काही ज्ञान मला प्राप्त व्हावे, जाणावे, कधीच दाज्ञान राहू नये आणि सदा सुखी राहावे, कधीच दुःखी होऊ नये, मी सदा जिवंत राहावे ही इच्छा आहे. मी सर्व काही जाणावे ही इच्छा आहे आणि मी सदा सुखी असावे हा आनंद आहे, ची इच्छा आहे. यावरून सिद्ध होते की कोणाचे तरी सच्चिदानंद स्वरूप तत्व आहे, ज्याला प्राप्त करून घेण्याची प्रत्येक मनुष्याची इच्छा आहे. त्याच्या तत्वाला ईश्वर म्हणतात. कोणतेही मनुष्य आपल्यापेक्षा कोणाला श्रेष्ठ समजतो तर त्यांना वास्तव्यास ईश्वरवादाचा स्वीकार केला आहे असे समजले पाहिजे. का श्रेष्ठची परंपरा जिथे समाप्त होते तोच ईश्वर आहे. पूर्वेशामं गुरुं कालनानं वच्छदेम पातंजलम योगदर्शन पातंजली योगदर्शन 1:26. कोणी व्यक्ती असते तर तिला कोणती तरी पिता असतोच आणि त्या पित्याचाही पुन्हा कोणी पिता असतो. हे शृंखला जेथे समाप्त होते त्याचे नाव ईश्वर. पितासा लोकस्य चराचरस्य, पितासी लोकस्य चराचरस्य 11:43. कोणी बलवान असतो तर दुसरा कोणी त्याच्याशी पेक्षा बलवान असतो. ही बलवत्तेची अवधी जिथे संपूर्ण त्याचे नाव ईश्वर, कारण त्याचे इतके कोणीच बलवान नाही. कोणी विद्वान असती तर दुसरा कोणी त्याच्याही पेक्षा विद्वान असतो. ही विद्वतेची परंपरा जिथे समाप्त होते त्याचे नाव ईश्वर, कारण त्या समान कोणीच विद्वान नाही. गुरु रगेरियान 11:43. तात्पर्य बल, बुद्धी, विद्या, योग्यता, ऐश्वर्य, शोभा इत्यादी गुणांची मर्यादा जिथे समाप्त होते तो ईश्वर, कारण त्याच्यासारखे कोणीच नाही. न तत्वम अस्तिभ्याधिकम कुंताय कृतो अन्या. वास्तविक ईश्वरा मानण्याचा विषय आहे विचाराचा नाही. विचाराचा विषय तोच असतो ज्या विषयाची जिज्ञासा मानत असते आणि जिज्ञासा त्याच वस्तूची अशी विषयाची असते जिच्याविषयी आम्ही काही जाणतो व काही जाणत नाही, व जिच्याविषयी आम्ही काहीच जाणत नाही तिच्याविषयी जिज्ञासा होत नाही, त्याच्यावर विचारही होऊ शकत नाही. तिला तुम्ही माना अगर मानू नका, त्याबद्दल आपणच स्वतंत्र आहेत. जसे जग म्हणजे जगातील वस्तू आपल्याला पाहण्याची येते, पण जगात ते तत्वता स्वरूप काय आहे ते आम्हास माहीत नाही, आपण जाणत नाही, म्हणून तर जगत विचाराचा विषय आहे. तसेच जीवात्मा स्थावर जंगम रूपाने शरीरधारी दिसतो, पण जीवात्मा तत्वता आहे काय हे आपण जाणत नाही, म्हणून जीवात्मा विचाराचा विषय आहे. परंतु ईश्वराच्या बाबतीत आपण काहीच जाणत नाही, म्हणून ईश्वर तर्काचा विचाराचा विषय नाही, उलट मानण्याचा श्रद्धेचा विषय. शास्त्राद्वारे आणि ईश्वराच्या साक्षात्काराने केलेला संत महापुरुष ऐकूनच ईश्वराला मानता येते. शास्त्र आणि संत हे देखील मानण्याचे विषय आहेत. जसे वेद पुराण आदींना हिंदू मानतात पण मुसलमान माहीत नाही, तसे संत महापुरुषांनी काही लोक मानतात व काही मानत नाही, उलट त्यांना साधारण मनुष्य समजतात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला जास्तीत सोपं पोचवा ही नम्रते.